हाय, मी आहे समृद्धी कर्णिक. हे माझे बाबा जे असेच फनी काहीतरी करत असतात आणि माझी क्यूट आई. आणि आमचा सामान बघून तुम्हाला कळलंच असेल, आम्ही कुठेतरी मोठ्या परदेशी ट्रिपला जात आहोत. सो माझे बाबा वन्स अगेन काहीतरी फनी ट्राय करतात करायचं. माझी आई खूप एक्सायटेड आहे. सो या लेट्स गो. सो आम्ही पहिले खूपच ॲज युजल लवकर पोचलो होतो आणि बालाजी हा आम्हाला आम्ही केसरीतर्फे गेलो होतो. त्यांनी आम्हाला एक स्पॉट दिला होता तिथे थांबायला. सो बालाजीचे 2 स्पॉट आहेत ॲक्च्युली एअरपोर्टवर आणि मी बरोबर माझं जॉग्रफी उत्तम असल्यामुळे दुसऱ्याच स्पॉटवर होतो. आणि मी थांबलो होतो. मग शेवटी त्यांचा कॉल आला की तुम्ही कुठे आहात. तर मग आम्ही करेक्ट स्पॉटवर गेलो. अँड दिस इज द कार्ड दॅट दे गिव्ह बॅग्सवर लावायला. इट इज व्हेरी इझिली आयडेंटिफायबल. हा आहे केसरीचा आमचा ग्रुप. गाईड्स. त्यातले एक होते आमचा गाईड आणि टिपिकल केसरी टोपी, स्नॅक्स असं बरंच काही ते देतात. अँड नाव वी आर ऑफ ऑफिशियली. म्हणजे आई बाबा ॲज युजल स्ट्रेसमध्ये. आय डोंट नो, बट एअरपोर्टला बऱ्यापैकी सगळेच आई बाबा स्ट्रेस असतं असं मला वाटतं. अँड दिस आर क्यूट लिटिल आजोबा जे मला पूर्ण 7 दिवस भेटले होते. खूप मजा आली यांच्याबरोबर, कारण आय थिंक त्यांची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती. सो ते जे असतं ना, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा छंद, मजा येते. मग मी आईवान लॉन्चला घेऊन गेली होती बिकॉज खूप बराच टाईम होता आणि रात्रीची फ्लाईट होती. तर जेवणचे माझे हाल नको व्हायला म्हणून आम्ही लॉन्चला गेलो. आणि फनी थिंग इज मी 12 वाजायची थांबलेली, कारण मला नॉनव्हेज खायचं होतं आणि थर्सडे होता. सो 12 वाजल्या मी चिकन खाल्लं मस्त, कारण तो फ्रायडे झाला होता. अँड मग आम्ही छानपैकी, आई पण ॲक्च्युली थांबलेली कधी एकदा 12 वाजता, तिचा उपास होता. कारण मग आम्ही फायनली निघालो, कारण वर्ल्ड इज सो स्मॉल. माझ्या आईची मेडिकलची फ्रेंड चं पण फ्लाईट त्याच टाईमला होतं. ती आय थिंक US जात होती आणि कोल्हापूरची आहे, पण समहाव आणि एवढ्या वर्षांनी ते तिथे भेटले. त्याचं पण एक क्यूट रेकॉर्डिंग आहे जे मी शूट केलं आहे, बिकॉज आय लव्ह फीमेल फ्रेंडशिप्स. सी हाऊ हॅपी दे गॉट. अँड देन फायनली मी लुफ्थान्सामध्ये बसले. माझ्या कझन्सने खूप हाईप केलं होतं, खूप मस्त आहे. ऑफकोर्स इट टर्न आउट टू बी ट्रू. आणि उशी चादर बघून मला थोडंसं म्हणजे ओव्हरवेल्मिंग झालं, कारण मी नेक पिलो वगैरे कॅरी करत होते आणि मला असं थोडंसं सरप्रायझिंग होतं की बापरे एवढी चांगली सर्विस. अँड देन मस्त प्लॅन होता मूवीज वगैरे बघण्याचा, बट टाईम 3 वाजले होते आय गेस आणि झोपेची बँड वाजली होती. आणि सो दिस इज अ फ्लाईट. म्हणजे माझे बाबा खूप एन्जॉय करत होते ॲक्च्युली. मूवीज वगैरे त्यांनी बऱ्याच लँग्वेजेसचे बघितले. अँड देन मी सुद्धा ट्राय करत होते थोडं बघायला, बट सो मग आम्ही पोचलो फ्रँकफर्टला. तिथून मग आमची 10 वाजता आय थिंक फ्लाईट होती टू पॅरिस. आणि त्यामुळे आम्हाला 1 तास होता आमच्याकडे इमिग्रेशनसाठी वगैरे, सेक्युरिटी चेक अँड ऑल. सो दिस इज फायनली पॅरिस. बिकॉज मी फर्स्ट टाईम व्लॉग करते आहे, थोडंसं बिट्स अँड पीसेसमध्ये आहे. मी कुठे कधी पोचते मलाही कळत नाही आहे. बट हे पॅरिसला पोचलेली मी आहे. जस्ट पोचलो आहे आणि हा आमचा ग्रुप आहे जो चालतो आहे पुढे आमच्या. अँड फायनली टचडाऊन. आणि आमची बस आहे. आम्ही पूर्ण युरोप बसने फिरलो आहे. आम्ही 36 लोकांचा आमचा ग्रुप होता आणि इतकी मजा आली. एकदम कम्प्लीट मिक्स होतं, म्हणजे यंगपासनं ओल्डपासनं मिड एजपासनं सगळे होते. त्यामुळे धमाल आली. डायव्हर्स ग्रुप होता प्रॉपर. आणि आम्हाला लकीली
3-4 सीट्स होतं, बिकॉज केसरीमध्ये तुम्हाला बुकिंग्सप्रमाणे सीट्स अलॉटमेंट असतं. तुम्ही जेवढे लवकर बुक कराल तेवढं तुम्हाला पुढेची सीट मिळते. अँड माझे आईबाप ह्यात प्रो असल्यामुळे आम्हाला ऑफकोर्स नेहमी पहिलेच सीट्स मिळतात. आणि हा आहे मस्त बसचा प्रवास. खूप खूप सुंदर होता. म्हणजे आय थिंक फर्स्ट टाईम मी बसमध्ये झोपलेच नाही. इथलं सो आम्ही पहिले लंच केलं. खूप सुंदर गणपतीची मूर्ती ॲज यू कॅन सी. आणि इंडियन हॉटेल्स, सो आम्ही तिथे बऱ्यापैकी इंडियन हॉटेल्समध्येच जेवण केलं, बिकॉज मिक्स ग्रुप असतो आणि सगळ्यांनाच फॅन्सी किंवा ते लोकल फूड नाही आवडत. ऑफकोर्स तुम्ही घेऊ शकता लोकल फूड, तुमच्या पैशांवर वेगळं, ते त्यांच्यात इन्क्लुडेड नसतं. सो खूप छान होतं जेवण. आमरस मिळाला पॅरिसमध्ये पहिल्याच दिवशी. मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं, बिलकुल. सो तीच माझी फेवरेट डिश होती. व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं आणि सेपरेट काउंटर्सही असतात, ॲज यू कॅन सी.